आताची सर्वात मोठी बातमी समोर आली. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्या असल्या तरी भारतीय जनता पक्षाच्या विस्तारवादी राजकारणाच्या शैलीला तोंड द्यायचे असेल तर आपणही आक्रमकपणे पक्ष संघटना बांधली पाहिजे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष रणनीती आखली आहे. राज्य मंत्रिमंडळातील निष्क्रिय मंत्र्यांना घरी बसवून त्यांच्या जागी पक्षातील चांगल्या चेहऱ्यांना संधी देण्याचा त्यांचा विचार आहे. एकनाथ शिंदे यांच्या डच्चू मिळण्याच्या यादीत आपले नाव तर नाही ना? या विचाराने सेनेना अनेक मंत्री चिंतेत आहे. दुसरीकडे निष्क्रिय मंत्र्यांची जागा आपल्याला संधी मिळेल या विचाराने काही नेते आनंदात आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे नेते मंत्री संजय शिरसाट यांचे आगामी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आणि पक्ष संघटनेत केल्या जाणाऱ्या बदलाबाबत सूचक विधान केले. शिंदे साहेब पक्षात लवकरच भाकरी फिरवणार असल्याने त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले. पक्षात काही जबाबदाऱ्या बदलल्या जाऊ शकतात. पक्षाला बळकटी देण्यासाठी आणि नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी हे बदल गरजेचे आहे असे संकेत संजय शिरसाट यांनी दिले आहेत. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे बदल करण्यात येणार असल्याचे समजते. एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याच्या बालेकिल्ल्यात भारतीय जनता पक्षाने आव्हान उभे केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत ठाण्यातून भाजपने 2 नेत्यांना संधी दिली.